प्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज मराठी भाषा दिन आणि माझ्याकडून सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर ह्या दिवशी मला तुमच्यापर्यंत पोहोचता येतं आहे, कारण MPSCचा अभ्यास मी मराठीतूनच केला आहे आणि तो मराठीत केल्यामुळे तरीही मला आज महाराष्ट्रामध्ये पहिली येते. सो लँग्वेज इज नॉट बॅरियर. फक्त मेहनत, जिद्द आणि तुमची चिकाटी आणि तुमची इच्छाशक्ती. माझी थोडक्यात ओळख करून देईल. मी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे लगत असलेल्या माळवाडी या गावातील. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण इयत्ता 5वी ते 10वी रामभाऊ पुरळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे. 2006 साली माझी 10वी झाली. त्यानंतर 2008 साली माझी 12वी इंद्रायणी महाविद्यालय येथून सायन्स या शाखेतून झाली. एक ग्रामीण भागातील एक स्त्री असल्यामुळे, एक मुलगी असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये आजही मुलींना हेच म्हटलं जातं, काय करायचं आहे तुला शिकून, पुढे जाऊन भाकरीच थापायच्यात. एक त्या विचारसरणीत आपण घडतो आणि माझी एक ती मानसिकता त्यावेळेस तशी झाली होती. म्हणजे मानसिकता झाली म्हणजे विचार करायला द्यावं, कारण मुलींना लहानपणापासून असं दाबून ठेवलं जातं. 2008 साली 2008 ते 2004 अशी एक एज्युकेशनल गॅप आहे. म्हणजे माझ्या बहिणीलाही 12वी नंतर घरी ठेवण्यात आलं आणि मग मलाही असं म्हणलं की नाही आता बास आता शिक्षण मुलींचं, 12वी नंतर बास आता. सुरुवातीच्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये तितकं असं मला काही जाणवलं नाही. म्हणजे मी जरी घरी होते तरी माझ्या घरगुती शिकवण्या चालू होत्या. पण नंतरच्या काळामध्ये असं जाणवू लागलं की मी काय करते, फक्त माझ्याकडे 12वी आहे, माझ्याकडे मुलं क्लासला येतात ते, आणि माझं शिक्षण काय तर फक्त 12वी. ॲटलिस्ट माझ्याकडे एक डिग्री तरी पाहिजे. म्हणजे माझ्याकडे क्लासला येणारा विद्यार्थी तो म्हणला पाहिजे ना मला शिकवणारी ताई ही पदवीधर आहे, म्हणजे त्याला पदवीधर होण्याचा हक्क मला आहे की नाही हे कुठेतरी जाणवू लागलं. आणि त्यानंतर 2012 साली म्हटलं काही करून मला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मला डिग्री मिळवायची, पास एवढ्याच अपेक्षेनं मी 2012 साली माझं शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. फायनान्शियली कारण स्ट्रॉंग होते, कारण क्लासेस घेत होते, त्यामुळे माझं शिक्षण मला स्वतः घेता येत होतं. 2012 ते 2015 असा 3 वर्षाचा काळ मी परत इंद्रायणी महाविद्यालय येथूनच माझं BCom कंप्लीट केलं. 2015पर्यंत स्पर्धा परीक्षांचा काही संबंध नव्हता माझा. म्हणजे MPSC म्हणजे काय की त्याचा फुल फॉर्म फक्त महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, हे आपण क्विज कॉम्पिटिशनला जातो तेवढ्यापुरतंच मला MPSC माहिती आहे. बट काही टर्निंग पॉईंट असतात किंवा तुमची डेस्टिनी काही गोष्टी ठरवते. अपघाताने म्हणून, अनावधाने म्हणून, पण MPSCकडे यायचं होतं, त्याच्यामुळे मला पुन्हा मी कॉलेजला आले. कॉलेजला लास्ट इयर असताना एक व्याख्यानमाला असते आणि त्या व्याख्यानमालेमध्ये कॉलेजचे माझे विद्यार्थी येतात आणि ते एक GSTमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत, बास एवढंच माहिती होतं. आणि त्यांचं एक व्याख्यान ऐकलं आणि ते 2-3 शब्द असे झाले की त्यांनी 1-2-3 म्हणजे मी इथं बसलोय ना, मी इथं बोलतोय ना तुमच्यासमोर, तर तुम्ही माझ्या ठिकाणी बोलू शकता. आणि त्यांनी एक मनातला असा ग्रह दूर केलता की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय 5वी 10वी किंवा जन्मापासूनच बाळकडू प्यायचं असं काही नाही. माझ्या वडिलांचे मित्र साबळे काका ज्यांनी माझ्या आईवडिलांना तयार केलं. कारण एक मुलगी म्हणून भले मी किती जरी म्हणत असले तरी आईवडिलांना समजवण्यासाठी एका व्यक्तीची मला त्यांची साथ मिळाली. आणि स्पर्धा परीक्षांचं काहीच माहिती नसल्यामुळं कुठून माहिती घ्यायची किंवा काय करायचं, डिरेक्टली मी एका संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं. म्हणजे MPSCमध्ये PSI, STI, राज्यसेवा ह्यात डिफरन्स काय हेही मला माहिती नव्हतं. फक्त एक गव्हर्नमेंट जॉब असतो आणि तो गव्हर्नमेंट जॉब मला मिळवायचा आहे. त्यानंतर माझं MCOM ही माझं रेग्युलर चालू ठेवलं होतं, कारण प्लॅन बी इज रेडी. म्हणजे मी इथं आज सगळ्यांना सांगतो प्लॅन बी हा रेडीच पाहिजे. सो ते MCOM करत असताना सुरुवातीचं एक मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी पुण्यातच लायब्ररी जॉईन केली, कारण घरी अभ्यास होणं शक्य नव्हतं आणि पुण्यामध्ये राहण्याचा खर्च परवडणारा नव्हता. त्याच्यामुळे एक लोणावळा टू पुणे अशी एक लोकलची आमची ट्रेनची सेवा आहे. दररोज ट्रेननी सकाळी यायचं पहिल्या लोकलने आणि संध्याकाळी 9:30ला जायचं. असा एक 2-2.5 वर्षाचा माझा लोकल ट्रेनचा प्रवास होता.
मी आज जरी हे काही सांगताय तुम्हाला किंवा मी ज्या परिस्थितीतून आले, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, आपण बोलण्यापेक्षा आपला रिझल्ट बोलतो. आणि तुमचा रिझल्ट येण्यासाठी तुमची परिस्थिती, तुम्ही कशातून येता, तुम्ही किती खस्ता खाल्ल्यात हे महत्त्वाचं नाही आहे. कारण इथे तुम्हाला जर रिझल्ट आणायचा असेल तर तुमच्याकडे गुणवत्ता पाहिजे. आणि ती गुणवत्ता जेव्हा येऊ शकते ज्यावेळेस तुम्ही तो अभ्यास जो आहे तो व्यवस्थित कराल. बस अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास, एवढंच मी म्हणेल. खरं तर एक 2-2.5 वर्षाच्या अभ्यासामध्ये एक सुरुवातीचा फोकस तर नेहमी राज्यसेवाच होता माझा. कारण एक राज्यसेवाचा जो पूर्ण ओव्हरऑल जो सिलेबस मी ॲनालिसिस केलं होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या इतर काही परीक्षा असतात आयोगांच्या त्या सगळ्या कव्हर करता येईल. त्याच्यामुळे सुरुवातीपासून फोकस मी नक्कीच म्हणेल की राज्यसेवाचा मेन जो सिलेबस आहे तो टार्गेट करा. त्यातल्या त्यात जे कोर काही सब्जेक्ट असतील ते आधी घ्या आणि नंतर उरलेले घ्या. ह्याचा फायदा मला असा झाला की ज्यावेळेस 2017ला पहिली STIची प्रिलिम्स झाली की त्याच्यामध्ये एक वन ऑफ द एक चांगला स्कोर होता माझा की शुअरली की आता मी इथं टिकते, एवढं नक्की होतं. कारण त्याच्या आधी 2016 साली माझी पहिली प्रिलिम्स मी आयोगाची दिलती. तितकासा काही अभ्यास नव्हता, त्यामुळे त्या प्रिलिम्स मला काढता नाही, माझे कमी मार्क्स आले. मग आता काय करायचं, मग त्यावेळेस असं कुठेतरी एक फ्रस्ट्रेशन आलं होतं. मग म्हटलं प्लॅन बी, M.Com तर करते, मग काय करायचं. पण आता तिकडे तर जायचं नाही, मला बिलकुल इच्छा नाही आहे, गव्हर्नमेंटमध्येच मला करायचं आहे. सो मी टायपिंग केलं. म्हणजे ॲटलिस्ट क्लर्क म्हणून तरी करेल. कारण कसं असतं, जोपर्यंत तुम्हाला कोणतीही पोस्ट मिळत नाही तेव्हा क्लर्क असेल, तलाठी असेल, ही कलेक्टर सारखीच असते. त्याच्यामुळे हे असं झालं की ॲटलिस्ट मी इथून जाण्याचं मी दुसरीकडे करून नाही, इथेच जाईल. म्हणजे गव्हर्नमेंट कलेक्टर असेल किंवा तलाठी असेल पण इथेच असेल. 2017ला ज्या MPSC म्हणजे खूप लकी इयर असं म्हणेन 2017. ॲक्च्युली 2019 सुद्धा खूप लकी इयर आहे, त्याचा खूप जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. 2017मध्ये विविध अनेक जाहिराती आल्या की ज्यामध्ये मला म्हणजे 2017चा कोणताही महिना असा नव्हता की ज्यामध्ये फ्री किंवा मेन्स काहीतरी दिलंय प्रत्येक महिन्यामध्ये. आणि 2018मध्ये एक 1.5 महिन्यामध्ये माझे 5ही पोस्टचे रिझल्ट आले. पण थांबायचं इथे नव्हतं. टार्गेट एकच होतं, डेप्युटी कलेक्टर होणार. मला माहिती होती माझी क्षमता आहे, फक्त एफर्ट्स घ्यायचे होते आणि ती करायची माझी तयारी होती. त्याच्यामुळे नायब तहसीलदार झाल्यानंतर फक्त मी 3-4 दिवस सत्कार घेतले. बास म्हटलं आता बास, मला इथं थांबायचं नाही, कारण पुढे 2 महिने राहिले ते फक्त मेन्सला. त्यामुळे पुन्हा मेन्सचा अभ्यास, पुन्हा जे काही म्हणजे कुठे काही त्रुटी राहिल्या, ते कुठे काही चुकलं किंवा कुठे मी कमी पडले. कारण माझा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे, हे विद्यार्थ्यांना मी प्रत्येक विद्यार्थ्याला नक्की सांगेल. प्रत्येक परीक्षेचा पेपर झाल्यानंतर पेपरवरनं यायचं, आज काय चुका केल्या, किती सिली मिस्टेक केल्या हे लिहून काढायचं. 2-3 दिवसांनी ज्यावेळेस आन्सर की येते त्यावेळेस आन्सर कीचं परत ॲनालिसिस करायचं. आपण कुठे चुकले, कुठे आपल्या चुकीमुळं आपण मार्क्स घालोय किंवा लॉजिक लावण्यामध्ये आपण कुठे कमी पडलो, हे सगळं एका पेजवर लिहून काढायचं. त्याच्या सेकंड पेजवर लगेच इम्प्रूव्हमेंट्स लिहायच्या की नेक्स्ट टाइम ह्या ज्या चुका केल्या ह्या मी करणार नाही. आणि हे पेज दररोज बघायचं. पुढच्या एक्झामला पुन्हा तसंच की कुठे चुकतंय, काय होतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे स्वतः जज करा, स्वतःला जज करा. म्हणजे आज अनेक विद्यार्थी मला असं म्हणतात की मॅडम माझं कुठे चुकतंय तुम्ही सांगा. तुम्ही कसा अभ्यास करताय मला माहिती नाही ना, प्रत्येकाची एक कम्फर्ट लेवल असते. म्हणजे अनेकांनी मला असं सांगितलं की मॅडम टाइम टेबल बनवून द्या अभ्यासाचं. प्रत्येकाच्या कम्फर्ट झोननुसार असतं ते. मला मॉर्निंगला अभ्यास करायला चांगलं आवडतं. मी दुपारी म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात म्हणजे पॉलिटीच्या घटना दुरुस्ती किंवा HRच्या 1-2 योजना असा पाठ करायचा. सो तुमचा कम्फर्ट झोन ठरवा आणि डोक्यात एक नेहमी टार्गेट ठेवायचं प्रत्येक दिवशी. आज मी इथं अभ्यास केला तर माझा रिझल्ट येईल, म्हणजे रिझल्टचा दिवस माझा आनंदाचा येईल, हे डोक्यात ठेवूनच कायम नेहमी अभ्यास करायचा. तुमचं फ्रस्ट्रेशन, तुमचं ह्या गोष्टींना महत्त्व नाही आहे. आयोगाचा रिझल्टच तुमचं सगळं काही बोलून जाणार आहे. त्यामुळे त्या रिझल्टचं भान नेहमी ठेवायचं. विशेषतः मुलींसाठी खूप सांगेल. म्हणजे मुलींना कसं लहानपणापासून असे कारणं द्यायचं नाही, मला घरचे सपोर्ट करत नाही किंवा नाही आमच्या घरचे खूप स्ट्रिक्ट असतात वगैरे, ह्या कारणांचं अजिबात हे नाही. मान्य आहे मला विरोध आहे, तो एकदा होईल, 2दा होईल, 3ऱ्यांदाही होईल, पण प्रयत्न नका सोडू. 4थ्यांदा तुम्हाला नाही नाही म्हणणार आणि तुमचं यश बघितलं ना अभिमानानं सांगतील आमची कन्या आहे. म्हणजे आज मावळ तालुक्यामध्ये पहिलं उपजिल्हाधिकारी पद मिळतंय तर मला मावळची सुकन्या म्हणून टॅग दिला गेला.
आणि ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते त्यावेळेस सगळ्यांसाठी नवीन होते, हे काय करते वेगळं, ही आपली कामं आहे का, ही आपली खूप मोठी स्वप्न आहे तुझी. मी पुन्हा असं म्हणेल की असं काही नाहीये. तुमची इच्छाशक्ती असेल ना, तुम्ही काही करू शकता. फक्त त्या इच्छाशक्तीसाठी नेहमी जागत राहा. म्हणजे ते डोक्यात भानच असं पाहिजे की हे क्षेत्र मी निवडलंय आणि मला माझे 100% द्यायचे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मला आयोगाच्या अध्यक्षांचा पॅनल होता, मला विचारलं तुझे स्ट्रॉंग पॉईंट सांग. बाकीच्यांनी खूप सांगितलं होतं असं, म्हणजे सरही ऐकून कंटाळले असतील की लिडरशिप, टीमवर्क वगैरे. माझा एकच पॉईंट होता, सर स्वतःचे 100% देते. आणि मला वाटतं इंटरव्ह्यूमध्ये ही जी आहे ना तुमची जी स्वतः करण्याची जी क्षमता असते ना, ही दिसते की आयोगालाही समजतं की समोरचा जो विद्यार्थी आहे त्याला किती तो इच्छुक आहे ह्या पदासाठी. त्यामुळे वन ऑफ द ह्या इंटरव्ह्यूला मला 63 मार्क्स आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच आज मी डेप्युटी कलेक्टर आहे. एकंदरीत प्रवास हा तुमच्याशी मी शेअर केला. मी जास्त न वेळ घेता जी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी आहे त्याविषयी जास्त बोलेल. आणि आज तुम्ही खूप लकी आहात की एक विद्यार्थी ज्यावेळेस ह्या परीक्षेतून जातो तो विद्यार्थी खूप चांगलंपणे एक्सप्रेस करू शकतो. कारण आम्ही अनुभवलंय ना, ते 2 तास जे असतात ना आपले गोल करायचे परीक्षेचे, सगळं काही असतं. म्हणजे ते डायलॉग आहे ना शाहरुख खानचा, 70 मिनिट हो, तसं त्या टाईपमध्ये. म्हणजे मी तर असं म्हणेल की म्हणजे तुमची वर्षाची मेहनत आहे ना त्या 2 तासात लावायची असते. आणि तिथं जर तुम्ही कारणं केलेलं नाही, माझे सिली मिस्टेक झाल्या वगैरे, ह्याला काही नाही. कारण 1 मार्काने तुम्ही पुढे येऊ, म्हणजे रिझल्टच्या लिस्टमध्ये असू शकता किंवा रिझल्टच्या बाहेर असू शकता. त्यामुळे म्हणजे तुम्ही तिथं प्रिकॉशन घेतल्याच पाहिजे. आणि हे बहाणे अजिबात करायचे नाही. म्हणजे स्वतःचे लाड बिलकुल नाही करायचे. हे मी कधी केले. त्रास होतोय होऊ द्या, आयुष्याची 3 वर्षच फक्त त्रास घ्यायचा आहे तुम्हाला. आणि ही आत्ताच वेळ आहे. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन वयाच्या 25व्या वर्ष झालंय, पण तरी मी MPSC मध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. सो कुणी आज जर म्हणत असेल की मी हा बॅकग्राऊंडचा आहे, म्हणजे मी कॉमर्स बॅकग्राऊंडची, सो इट्स ओके. तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडचे आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या काळामध्ये किती मेहनत घेता ह्याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं पहिली गोष्ट मी सांगेल, 2013 ते 2018 ज्या काही मेल्स झाल्यात आहे त्याचा पहिला सिलेबस बघा. सिलेबस हा तुमचा तोंडपाठ असला, तो लिहून काढा 3-4 वेळा, पण तो पाठच असला पाहिजे. सोबत नेहमी ठेवायची. म्हणजे माझ्या लायब्ररीमध्ये 1-2 बेंच असायची शेजारी, शेजारच्या बेंचवर सिलेबस असायचा आणि इकडे मी अभ्यास करत असायचे. कारण मला कळायचं ना किती पॉईंट्स राहिलेत माझे. त्यामुळे पहिला सिलेबस हा काय आहे, किती सब्जेक्ट आहे, कोणत्या सिलेबसला किती वेटेज आहे, हे महत्त्वाचं आहे. कारण काही घटक असतात की त्यांना वेटेज खूप कमी असतं, पण त्याचा अभ्यासाचा जो वेळ आहे त्याला जास्त द्यावा लागतो. सो इनपुट आणि आउटपुट रेशो हा नेहमी बघत जा. म्हणजे एखाद्या विषयाला मी किती इनपुट देते आणि त्यातनं मला किती आउटपुट मिळतं हे गरजेचं आहे. हे सिलेबस झाला. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका विश्लेषण खूप गरजेचं आहे. म्हणजे मला आज ज्ञानदीपच्या प्लॅटफॉर्मवरती आहे, मी महेश सरांना खूप धन्यवाद देईल, कारण ज्यांनी पहिल्यांदा मार्केटमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आणलं होतं. आणि थ्रू आउटली माझ्या तयारीमध्ये त्याचा खूप मोठा रोल आहे. कारण आयोगाचे जे प्रश्न आहे, म्हणजे सरांनी विश्लेषण देताना असं त्याचं बॅकग्राऊंड कळतं ना तुम्हाला, आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये तुमचा एखादा नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. आणि हे झालेलं आहे. कारण म्हणजे आयोगाचा टोटल तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली, म्हणजे एकूण जर प्रश्न घेतले त्यातले काही पर्सेंटमध्ये रिपीटेड क्वेश्चन असतात. त्यामुळे ह्या रिपीटेड क्वेश्चनला आपल्याला मार्क्स बिलकुल घालवायचे नाही. हा तुमचा गेन आहे. इथे पण मार्क्स आलेच पाहिजे. आणि एक सिलेबसही तुमचा तोंडपाठ होतो ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस बघता. त्यामुळे कोणताही, म्हणजे मी अभ्यास करताना एक ॲनालिसिसचं बुक, ते सिलेबस, ॲनालिसिसचं बुक आणि इकडे सब्जेक्ट, म्हणजे सुरुवात करायच्या आधी आयोगाने प्रश्न विचारलेले ते वाचायचे आणि पुन्हा इकडे अभ्यास करायचा. पुन्हा अभ्यास करून झाला पुन्हा ते वाचायचं. त्यामुळे तो विषय जो आहे ना तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळे ते दोन्ही जवळ ठेवत जा नेहमी, विश्लेषण आणि तुमचं सिलेबस. मगाशी जसं मी उल्लेख केला की पॉईंट वाईज वेटेज ठरवा. म्हणजे एखाद्या विषयाला किती वेटेज आहे. म्हणजे पेपर 1 जर बघितला राज्यसेवेचा GS1, त्याच्यामध्ये काय आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे आणि ॲग्री आहे. आता हिस्ट्री हा माझा वीक पॉईंट आहे नेहमीच, पण तरीही मी असं ठरवलं की मी पुढे गेन करणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स मला एवढा वाचायला वेळ नव्हता, तर मी त्यातले सिलेक्टेड टॉपिकच वाचले होते. म्हणजे फॉरेन, परकी राष्ट्रांची संबंध, म्हणजे तिथे 10 प्रश्न अराउंड येतात, तर तो कव्हर होईल.
समाजसुधारक आहे तो एक कव्हरेज. म्हणजे कोणत्या पॉईंटला तुम्ही किती मार्क्स घेऊ शकता हे त्या वेटेजवरनं कळतं. आणि मी इनपुट आउटपुट रेशो असं का म्हणते, कारण मला माझं असं वैयक्तिक मत आहे की हिस्ट्रीला तुम्ही जेवढं इनपुट देता ना तेवढं आउटपुट मिळायची शक्यता कमी असते. सो बेटर मी जिओग्राफी आणि ॲग्री फोकस केलं होतं. आणि मला ह्या वर्षी हिस्ट्रीमध्ये कमी मार्क्स आहे, म्हणजे ओव्हरऑल जे मार्क्स आले पेपर 1मध्ये ते जिओग्राफी आणि ॲग्रीसाठी आहे. सो मी त्याच्यावरती जास्त भर दिलता. सराव प्रश्न खूप गरजेचं आहे. म्हणजे जो काही तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करणार आहात त्याच्यासाठी एक टॉपिक वाचल्यानंतर आयोगाचं तुम्हाला वाचायचंच आहे, पण सराव प्रश्न तेही तितकेच गरजेचे आहे. आता नुकतीच 17 फेब्रुवारीला तुमची प्रिलियम झाली आहे. एक 4 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे. सो प्लॅनिंग करताना पहिल्यांदा ह्याच पद्धतीने करा की प्रिलियमचे जे कोर सब्जेक्ट आणि राज्यसेवेचे जे ॲडिशन होतात ते आधी बाजूला काढा. म्हणजे कोर सब्जेक्ट कोणते तुमचे साधारणतः हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स जे बऱ्यापैकी तुम्ही कव्हर केलेत ते. उरलेले ॲडिशनचे सब्जेक्ट कोणते आहे? पेपर 3 तर पूर्णपणे नवा आहे आपल्यासाठी, म्हणजे HRD आणि HR. त्याचबरोबर पेपर 1मध्ये काय आहे? ॲग्रिकल्चरचं पार्ट नवीन आहे. पेपर 4मध्ये सायन्स टेक आहे. हे जे ॲडिशनल हे बाजूला काढा. सुरुवातीला 1-2 महिने साधारणतः जे ॲडिशनल सब्जेक्ट जे आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, जे मराठी इंग्लिश पण आहे, ऑब्जेक्टिव्ह रिटर्न पण आहे, ह्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. आणि उरलेला काही वेळ हा कोर सब्जेक्टला आणि प्लस तुम्हाला दररोज मराठी इंग्लिश, कारण ऑब्जेक्टिव्हचं वेटेज खूप आहे आणि रिटर्नचाही पेपर तितकाच मॅटर करतो, कारण तो तुम्हाला ठरवतो की तुम्ही क्लास 1 होणार का क्लास 2. त्याच्यामुळे एक साधारणतः असं नियोजन करा. म्हणजे मी तासांचं जर प्लॅनिंग सांगेल, एक साधारणतः 12 तास ॲव्हरेज जर पकडलं आपण, तर सुरुवातीचे आपण जे 6 तास त्यातले 12 तासातले 6 तास हे आपण जे ॲडिशनल सब्जेक्ट आहे म्हणजे HR, HRD, सायन्स टेक, ॲग्री ह्याच्यासाठी देऊ. त्यानंतर एक 3 तास तुमचे ह्याला द्या कोर सब्जेक्टला, म्हणजे पॉलिटी तुम्ही हे वाचलं आहे आणि तुम्हाला थोडेफार ॲडिशन्स करायचे आहेत, ते कंटिन्युअसली फ्लोमध्ये राहतात. पुढचं आहे 2 तास तुमचे मराठी इंग्लिश. मराठी इंग्लिशचं खूप वेटेज आहे, जसं की ऑब्जेक्टिव्हला जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण कसं असतं रिटर्नला एक टेंडन्सी आहे फार फार तर 60 किंवा 62 ह्याच्या पलीकडे जात नाही. पण ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्ही अगदी म्हणजे लास्ट इयरचा टॉपर जर बघितलं एक मराठी इंग्लिशचा 87 मार्क्स मिळाले ते, आणि म्हणजे तो क्लास 1 ऑफिसर आहे. सो त्या पेपरचं महत्त्व खूप लक्षात घ्या. मिनिमम तुम्हाला 70च्या पुढे क्रॉस करायचं एवढं ध्यानात ठेवा. म्हणजे 80 जर आणले तर बेंचमार्क ठरेल तो मराठी इंग्लिशला. सो मराठी इंग्लिशच्या ऑब्जेक्टिव्हकडे खूप लक्ष द्या आणि दररोज 2 तास तरी द्या. राहतो प्रश्न ह्याचा 1 तास जो आपण जो म्हणतोय त्यातला उरलेला तो क्वेश्चन पेपरसाठी, म्हणजे मी सुरुवातीला कसा उल्लेख केला की आयोगाचे मागचे आणि प्लस सराव असे दोन्ही करू. कारण काय होतं ज्यावेळेस सराव प्रश्न सोडत असतो ना आपला अभ्यास पण होत असतो. आणि एक गोष्ट नक्की, नुसते सोडवायचं नाही, सोडून झाल्यानंतर एक ॲनालिसिस करायचं मी कुठे चुकले. म्हणजे 1 तास तुम्ही सोडवायला असेल तर 1 तास ॲनालिसिसला दिला, मी कुठे चुकलंय, हे का चुकलंय आणि पुढच्या वेळेस हे चुकणार नाही ह्याची काळजी मात्र नेहमी घ्यायची. म्हणजे हा एक तुमचा अभ्यासाचा पार्ट असो, म्हणजे नवीन काही ॲडिशन्स तुम्हाला मिळतात, नवीन काही मिळतं, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकाचा सराव करणं. न्यू सब्जेक्टमध्ये HR आणि HRDसाठी म्हणजे मी ॲक्च्युली ट्रेनचा प्रवास करायचा आहे आणि मी असं सकाळी ज्यावेळेस निघायचं ना पहिल्या लोकलने, तर त्या पहिल्या ह्याच्यामध्ये HRDच्या साधारणतः एक 3-4 योजना तरी त्या ट्रेनमध्ये मी करायचं आणि पुन्हा संध्याकाळी परत त्या योजना. म्हणजे मी असं एक म्हणजे माझी रिव्हिजनही झाली, त्या विषयाचा अभ्यासही झाला. वेळेचं महत्त्व लक्षात घ्या. तुमचा मेन्ससाठी म्हणजे 4 महिने असतात, त्यातला 1-1 मिनिटं महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला माहिती तो 1-1 मिनिटं तुम्हाला मार्क्स मिळून देणार आहे आणि तुम्ही लिस्टमध्ये असणार आहे. HR HRDसाठी एक अजूनही स्ट्रॅटेजी मी एक सांगेल. म्हणजे योजना तर मी दररोज करत होते, पण असा लिंक करा सिलेबस. म्हणजे पॉलिटीचा काही पार्ट जो HR मध्ये आहे, म्हणजे तुमचा डबल हे नको, तो लिंक करा. म्हणजे कौटुंबिक हिंसाचार कायदा जो पॉलिटीचा पार्ट 2 मध्ये आहे तो इकडे आपल्याला महिला ह्याच्यामध्ये येतो उपयोगी. म्हणजे इथे तुमचा एक पार्ट कव्हर झाला, प्लस एज्युकेशन, म्हणजे पॉलिटीमध्ये एज्युकेशन आहे आणि इकडे HRDमध्ये पण एज्युकेशन आहे. सो हे दोन्ही पार्ट असे लिंक जर सिलेबस केला ना तर स्मार्ट वर्क ह्यालाच म्हणतात.
सिलेबस लिंक केला तुमचे कष्टही वाचतात, वेळही वाचतो आणि आउटपुटही चांगलं मिळतं. त्याच्यामुळे असं शक्यतो लिंक करण्याचा प्रयत्न करा. एक स्ट्रॅटजीचा पार्ट म्हणून मी कोर सब्जेक्टचं मी एक नक्की सांगेल की पॉलिटिक्सचा बेसिक पार्ट तुम्ही करणारच आहात. हे जो ॲडिशनल पार्ट आहे, आयोगाचे जे प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण आहे ते जास्तीत जास्त बघा. कारण कसं होतं, अनेकदा विषयाची पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध नसतात, म्हणजे तितकंसं मटेरियल उपलब्ध नसतं. तर आयोगाचे जे मागचे प्रश्नपत्रिका आहे ना, त्याचं जर ॲनालिसिस बघितलं ना, त्यातनं आपल्याला खूप काही नवीन प्रश्न मिळू शकतात. म्हणजे ॲग्रीचा पण एक पार्ट आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर आपल्या पेपर 1ला पण आहे आणि पेपर 4ला पण आहे. नांदीपचंच गारगोटे सरांचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये ते दोन्ही टॉपिक चांगले कव्हर केले आहे. मी स्वतः ते यूज केलं आहे. त्याच्यामध्ये ॲनालिसिस खूप चांगलं दिलं आहे ॲग्रीच्या प्रश्नांचं. सो मी ते 3-4 वेळा ते ॲग्रीचं ॲनालिसिस वाचलं होतं. सो मला ॲग्रीचा तिथे खूप फायदा झाला आणि पेपर 4ला तो तितकं म्हणजे तोही खूप फायदेशीर ठरला. पुढचा जो तुमचा सब्जेक्ट मी सांगेल जिओग्राफी, कारण महाराष्ट्राचा फोकस त्याला आहे. सो कंबाईनचे जे जिओग्राफीचे प्रश्न असतात ना ते जास्त रेफर करा. म्हणजे आयोगाचं तर म्हणूनच मी, कारण कंबाईनला महाराष्ट्राचा भूगोल टार्गेट असतो. त्याच्यामुळं तुम्हाला राज्यसेवा मेन्सला भूगोलाचा अभ्यास करताना त्याचा खूप फायदा होईल महाराष्ट्राचे भूगोल, कारण तिथे जास्तीत जास्त वेटेज महाराष्ट्राच्या भूगोलाला आहे. त्यामुळे ते जास्त त्याच्यावरती जास्त फोकस करा. आता एक म्हणजे गेल्या 2 वर्षापासून जर पॉलिटीच्या पेपर बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पेपर 2मध्ये जो पॉलिटीचा नवीन पार्ट येतो की ज्याच्यामध्ये कायदे हे जास्त वेटेज आहे. म्हणजे साधारणतः एक 15 ते 16 प्रश्न कायद्यांवरती येतात. तर तुमच्या दररोजच्या शेड्यूलमध्ये ते कायदे कव्हर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आज एक कायदा केलाय तर पुन्हा 3-4 दिवसांनी एक कायदा आणि त्याचं रिव्हिजन ठेवा. कारण आता खूप डीपली चाललेत, म्हणजे सब सेक्शन विचारतात ते. म्हणजे 2A काही मेन्स जर दिली असेल तर त्यांना अनुभव असेल की मेन्सला ते किती डीपमध्ये चालले ते. सो तुम्ही त्या डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आत्ता जर प्रिलियमचा पेपर बघितला तर त्याच लेवलचा होता मी म्हणेल. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला डीप कसं जाता येईल आणि जे वाचलंय ते कसं रिवाईज होईल आणि ते आपल्या लक्षात कसं राहील हे जास्त महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग पहिले 2 महिने ॲडिशनल सब्जेक्ट प्लस कोर सब्जेक्टला थोडा वेळ आणि पुढचे जो 2 महिने आहे ते तुमचे ॲडिशनल प्लस कोर सब्जेक्ट या दोन्हींची तुमची रिव्हिजन बसली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकाही सोडवायची आहे. म्हणजे शेवटच्या 2 महिन्यामध्ये तो जो प्रश्नपत्रिका सोडवायचा आहे त्याचा स्पीड तुम्हाला वाढवायचा आहे. तर कारण 150 मार्क्स प्रश्न असतात, 2 तास असतात. तुमचं पॉलिटीला प्रश्न वाचून होत नाही काहींचे, त्याच्यामुळे पेपर कव्हर होत नाही. त्याच्यामुळे प्रश्न वाचायचा, ते गोल करायचा, ह्याची सगळी प्रॅक्टिस करा. म्हणजे माझी एक स्ट्रॅटेजी सांगते की मी सुरुवातीला पेपर सोडून घ्यायचे, गोल नव्हते करत मी. कारण मला असं वाटतं की प्रत्येक प्रश्नानंतर गोल करणं वेळ जायचा, कारण इथे 2-2 मिनिटं महत्त्वाचे असतात तुम्हाला. त्याच्यामुळे एक सुरुवातीला अटेम्प्ट देताना जेवढे तुम्हाला पटपट येतात तेवढे मार्क करून घ्या आणि एक सलगपणे मी गोल करायचे. तर तसं जर केलं तर वेळही वाचतो आणि सेकंड राऊंडला येताना पुढे माझे राहिले होते किंवा पुढे मी लॉजिक लावू शकते हे बघा. कारण तुम्हाला काय होतं की सुरुवातीला जे येते ते एकदा शुअर असतं आणि जे नवीन आहे किंवा आपल्याला 2 येतात ते, कारण मी अनेकांचं ऐकलं की 2 येतात ते किंवा स्वतः मी एक्सपिरियन्स केलं की 2 येतात ते 2 येत नाही. मग इथे लॉजिक लावायचं आणि लॉजिक लावाच मी म्हणेल, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जे असतात ना कॉमन, ते सगळे एकच पुस्तकं वापरतात. सगळ्यांना जे प्रश्न येतात ते सगळ्यांनाच येणार आहे. तुमचा रिझल्ट हा लॉजिकवरती ठरणार आहे. सो तुम्ही त्या 2 तासामध्ये कसं लॉजिक लावता हे महत्त्वाचं आहे. लॉजिक केव्हा डेव्हलप होईल, ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल. तुमची प्रॉपर जर रिव्हिजन असेल तर तुम्ही लॉजिक व्यवस्थित तुमचं तिथे इम्प्लिमेंट होईल. सो आणि सध्या आयोगाचे जर कट ऑफ बघितले आपण, कट ऑफ खूप वाढतात ते. सो अटेम्प्ट तुमचे जास्त असले पाहिजे. त्यामुळे अटेम्प्ट हे वाढवाच आणि अटेम्प्ट कधी वाढतील तर अभ्यास तुमचा व्यवस्थित आणि कंटिन्युटी असेल. अभ्यासात सातत्य खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही एकदा जर ब्रेक घेतला, तो ब्रेक झाल्यानंतर पुन्हा 5-6 दिवस तुम्ही ती लिंक सेट व्हायला तुम्हाला वेळ लागतो. सो रविवार असो किंवा कोणताही सणवार असो, म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी असलीच पाहिजे. विशेषतः मेन्सच्या काळामध्ये तर मी म्हणते तुम्ही कुठेही म्हणजे कधी स्ट्रेस आला तर इट्स ओके, पण इतर वेळेस ब्रेक वगैरे घेण्याच्या फंदात नका करू. कारण मेन्सची अशी संधी असते की तुम्हाला एकदाच मिळणारी असते आणि एवढं ठरवा ही माझी शेवटची मेन्स असेल.
म्हणजे मला पुढची मेन द्यायची गरजच नाही पडणार, माझा अभ्यास असा असेल हे मनात कायम ठेवायचं. करंटच्या अनुषंगाने मी सांगेल, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी करंट तेवढं वेटेज नाही आहे जसं की प्रिलियमसाठी आहे, काही टॉपिकसाठी आहे. म्हणजे पेपर 4मध्ये जो स्पेसचा पार्ट आहे, सायन्स टेकमध्ये जो आपण स्पेसचा पार्ट बघतो त्याच्यासाठी करंट करणं गरजेचं आहे. मग ते एक 5-6 महिन्याचं तुम्ही कव्हर करू शकता. 5-6 महिन्यामध्ये कोणते सॅटेलाइट किंवा इस्रोची काही असेल तर ते व्यवस्थित तेवढंच एक पार्ट आहे. आणि पॉलिटीमध्ये फार तर थोडेफार ॲडिशन्स असतील, म्हणजे काही अमेंडमेंट वगैरे असतील त्या. आणि पेपर 3च्या अनुषंगानं काही योजना होईल असेल. म्हणजे लास्ट इयर एक एक्झाम्पल देते, समग्र शिक्षा अभियान आमच्या मेन्सच्या काळाच्या आधीचे त्याच्यामध्ये तो बदल झाला. म्हणजे आधीचं सर्व शिक्षा अभियान असेल किंवा माध्यमिक शिक्षण ह्यांचं इंटिग्रेट करून एक अभियान केलं तर त्याच्यावरती तो प्रश्नही येऊन गेला. सो असे काही चेंजेस असतील तेवढे बघा, करंटला जास्त वेळ देऊ नका, फक्त सिलेक्टेड टॉपिक्सचं जे आहे ना करंट तेवढं करा. मराठी इंग्लिशकडे येईल मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की ऑब्जेक्टिव्हचा पेपर खूप गरजेचा आहे. डिस्क्रिप्टिव्हचं सांगेल स्पेशली 3 तासामध्ये तुम्हाला 2 एसे लिहायचे आहेत, 2 प्रेसी लिहायचे आहेत आणि 2 ट्रान्सलेशन करायचे आहेत. दर रविवारी काय करायचं, एक एसे लिहायचा कोणत्याही भाषेतला, म्हणजे पहिला मराठीत लिहिला तर तोच ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये लिहायचा. म्हणजे एसेचीही तयारी होते आणि तुमची ट्रान्सलेशनची पण तयारी होती. आता जो एसे लिहिला आहे ना त्याचंच प्रेसी करायचा, म्हणजे त्याचंच 1/3 करायचं. हे स्मार्ट वर्क झालं. म्हणजे एका वेळी तुम्ही 2 सब्जेक्ट कव्हर करताय. दर रविवारी शक्यतो हे करत जा, कारण हे खूप गरजेचं आहे. ॲव्हरेज मार्क्स मिळवण्यासाठी हे करणं गरजेचंच आहे. तर 2 एसे 2 प्रेसी आणि हे 3 तासात करायचं आहे तुम्हाला, हे ध्यानात ठेवा. पहिला पेपर तुम्ही कोणताही निवडा, मराठी निवडा किंवा इंग्लिश. मी मराठी निवडला होता आणि मी आधी ट्रान्सलेशन आणि प्रेसे लिहून दिलता. म्हणजे आयोगाची जर प्रश्नपत्रिका बघितली तुम्ही तर पहिला प्रश्न हा तुमचा एसेचा असतो. इथे तुम्हाला जन्मून करण्यासाठी पहिला प्रश्न एसेचा टाकतात. सो तसं करू नका. म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे, कारण एसेमध्ये आपण एकदा वाहत गेलो की लिहितोय आणि इकडे 1 तास झालाय, 1.25 तास झालाय, आपण एसेच लिहितोय पण बाकीचं पण आहे ना. तुम्हाला फक्त 1.5 तास द्यायचा आहे एका पेपरसाठी. सो मी पहिल्यांदा ट्रान्सलेशन लिहायचे, एसेचे पेपर सोडून एक ट्रान्सलेशन लिहायचे, त्याच्यानंतर प्रेसी घ्यायचे आणि प्रेसी घेतल्यानंतर एसे यायचे. त्याच्यामुळे वेळही वाचायचा. साधारणतः आता माझा अभ्यास मराठी मीडियममध्ये असल्यामुळे इंग्लिशची तेवढी रायटिंगची, कॉलेजला असताना इंग्लिश होतं रायटिंग पण इथे एवढी नव्हती. सो मी साधारणतः एक 1.5-2 तास माझा मराठीसाठी असायचा आणि उरलेला वेळ इंग्लिशसाठी. इंग्लिशलाही सेम स्ट्रॅटेजी, आधी ट्रान्सलेशन करायचं, प्रेसे करायचं, नंतर एसे घ्यायचा. ह्यावर्षी मलाही त्याच्यामध्ये 56 मार्क, लास्ट टाइम मला 45 होते, तर ह्यावेळेस मला 56 मिळाले ते. आणि हे खूप चांगलं आहे. 50च्या पुढे आयोगाच्या परीक्षेमध्ये 50च्या पुढे मार्क्स मिळवणं डिस्क्रिप्टिव्हला हे खूप चांगलं मानलं जातं. सो तुम्ही त्याची व्यवस्थित तयारी करा. अजून एक म्हणेल, आता कंबाईनची प्रिलियम्स पण आहे 24 मार्चला आणि काहींना अनेकदा म्हणजे स्कोर सस्पेन्स असेल, म्हणजे डाऊटफुल असेल की क्वालिफाय होईल किंवा नाही होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही होईल किंवा नाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यामुळे अभ्यास हा चालूच ठेवा. म्हणजे आता 1च महिना राहिला आहे, 1ही महिना नाही, साधारणतः एक 24-25 दिवस आहे कंबाईनसाठी तुमच्याकडे. सो तुम्ही जे आधी कोर सब्जेक्ट करत होता ते पुन्हा तुम्हाला प्रिलियमसाठी तर उपयोगीच येतील. आणि प्रिलियमसाठी स्पेशली कंबाईनचे सायन्स खूप टार्गेट करा. म्हणजे राज्यसेवेलाही तेवढंच बेटर आहे आणि प्रिलियम्सला कंबाईनच्या साधारणतः 15 प्रश्न, एक वेटेज ठरवा. म्हणजे एक पॅटर्न जर सांगायचं म्हटलं तर एक 5-6 सब्जेक्टला 15-15 मार्काचं वेटेज आहे, पॉलिटीला ते 10 मार्काचं आहे आणि मॅथ्सला 15 मार्क. पेपर सोडवतानाची एक स्ट्रॅटेजी अशी शेअर करेल मी कंबाईनची, की मॅथ्स नका घेऊ सुरुवातीला. तुम्ही मॅथ्स अर्धा तास तेच करत बसता आणि आयोगाचं तसंच असतं की तुम्ही कसा वेळ घालवताय मुलांचा वगैरे. सो त्याला असं काही बळी पडू नका. सुरुवातीला तुमचे 85 प्रश्नामध्ये किती जेवढे अटेम्प्ट होतात तेवढे बघा, एक राऊंड त्याचा होईल तुमचा. एक राऊंड नंतर मग तुम्ही मॅथ्स म्हणजे जेवढे तुम्ही सोडवले त्याचं मार्किंग करून घ्या, पुन्हा एकत्र मार्किंग करा. सिंगल करायला खूप वेळ जातो, एकत्र जर बंचमध्ये केला तर तुमचा वेळ नाही जाणार. त्यानंतर तुम्ही मॅथ्स खेळते साधारणतः 11:35 वगैरे किंवा 11:30 तुम्ही म्हणजे
पूर्वी 11 ते 12 टायमिंग होतं ना, आता 10 ते 11 झालं. एक साधारणतः अर्धा तासाने तुम्ही मॅथ्स का येऊ शकता. मग त्यावेळेस तिथेही तुम्ही असं ठरवा की एक 10 ते 15 जेवढे तुम्हाला सोडवता येईल तेवढे सोडवा. एक पेपर तुमचा ओव्हरऑल कव्हर झाला. मग राहिलेले जे 20 मिनिटं आहे म्हणजे डाऊटफुल प्रश्न आहे, पण जिथं रिक्स घ्यायची म्हणजे 2 येतात ते मला 2 ऑप्शन मला येत नाही, मग इथे लॉजिक अप्लाय करायचं ते. आणि पुन्हा मॅथ्सचे काही तुम्हाला सोडवता येईल तर तशी एक स्ट्रॅटेजी ठेवा. आणि मॅथ्सला शक्यतो काही येत नसेल तुम्हाला, म्हणजे थोडेफार सोडवले काही येत नसेल तर ऑप्शनमधून जाण्याचा प्रयत्न करा, कारण एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे तुमच्या प्रिलियमसाठी. सर, एकंदरीत जी काही माझी स्ट्रॅटेजी होती मी तुमच्याशी आज शेअर केली. आपल्या इंटरॅक्शन सेशनमध्येही कुणाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता, इथे आहे. आणि खूप फायदा करून घ्यायचा, कारण मला तरी असं कधी एक अधिकारी किंवा एक टॉपर किंवा एक MPSC पास विद्यार्थ्याशी कधी मला बोलता आलं नाही आहे. पण आज मी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की विचारा. सो धन्यवाद.